या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. आमच्या कानावर ज्या ज्या गोष्टी दिसून आल्या, ऐकल्या, त्या पद्धतीने लोकांच्या आरोग्याचा विषय घेत आम्ही स्वच्छता अभियान राबवण्याचा सांगितलं होतं. जय गणेश फाउंडेशनच्या प्रयत्नाने झाला असा आम्ही गर्व कधीच करणार नाही. काल या ठिकाणी आयबीएनच्या माध्यमातून पत्रकार परिषद संवाद साधला की भुसावळमध्ये घाणीचं साम्राज्य भरपूर आहे. डिझेलसाठी या ठिकाणी स्वच्छता ही थांबवण्यात आलेली आहे आणि जर 2 दिवसामध्ये जर या ठिकाणी पालिकेने स्वच्छता नाही केल्यास तर स्वतः श्री गणेश फाउंडेशन आहे हे सोमवारपासून रस्त्यावरती उतरून भुसावळची स्वच्छता करणार असा दावा ठोकला होता. आज काय सांगाल? जय गणेश फाउंडेशन ही खऱ्या अर्थाने सामाजिक हित जोपासण्याचं काम करते आणि त्याच माध्यमातून आमच्या नजरेला किंवा आमच्या कानावर ज्या ज्या गोष्टी दिसून आल्या, ऐकल्या, त्या पद्धतीने लोकांच्या आरोग्याचा विषय घेत आम्ही स्वच्छता अभियान राबवण्याचा सांगितलं होतं. परंतु नगरपालिकेने जागरूकता दाखवत आमच्या निवेदनावर तात्काळ त्या ठिकाणी उपाययोजना करत 20 दिवसासाठी ठेकेदार नेमून त्याला काल आदेश दिले आणि काल संध्याकाळपासून कचरा उचलण्याची सुद्धा चर्चा आम्हाला समजली. त्यामुळे नगरपालिकेचे धन्यवाद. करदात्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि त्या पद्धतीने त्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत करतो. खरं तर ह्या पद्धतीचं काम त्यांनी आम्ही काहीतरी बोलणार त्याच्या आधी हे करायला हवं होतं. परंतु एक एवढं मोठं रेल्वे जंक्शन, कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणजे भारतातील सर्व जाती धर्माचे लोक या शहरात वावरतात, राहतात आणि त्या शहराची या पद्धतीपर्यंत दयनीय अवस्था होस तर प्रशासन त्या ठिकाणी लक्ष देत नाही, हे आमच्या मनाला काही योग्यता वाटली नाही. म्हणून आम्ही लोकवर्गणीतून ते काम करण्यासाठीचा पुढाकार घेतला आणि आम्ही बातम्या दिल्यानंतर, निवेदन दिल्याच्या नंतर संपूर्ण शहरातून विविध लोकांनी त्याचं स्वागत करत आमच्यासोबत पुढाकाराने येण्यासाठीचे संदेश दिले, फोन केले. मदतीचा हात सुद्धा अनेक लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला देऊ केला. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि नगर परिषदेने काम सुरू केलेलं आहे. ते काम लवकरात लवकर त्यांनी एवढा जो प्रचंड कचरा साचला आहे तो त्यांनी तत्परतेने तात्काळ जास्त मनुष्यबळ लावून उचलावा हीच अपेक्षा आहे. काहीतरी कुठेतरी भुसावळ शहराची स्वच्छता या ठिकाणी होत असून नागरिकांचा एक मूलभूत प्रश्न सुटणार आहे याचं आम्ही स्वागत करत आहोत. जय गणेश फाउंडेशननेही याबाबत पाऊल उचललेलंच होतं आणि त्यानंतर प्रशासनाकडनं हे प्रयत्न सुरू झालेला आहे याचा आम्हाला अभिमानच आहे. जय गणेश फाउंडेशनच्या प्रयत्नाने झाला असा आम्ही गर्व कधीच करणार नाही, कारण आम्ही गर्व करणारे नाही तर अभिमान बाळगणारे लोक आहोत. जेव्हा आम्ही हा कचऱ्याचा प्रश्न उचलला त्यानंतर नागरिकांनी आपल्या इतरही समस्या आमच्यापर्यंत आणलेल्या आहेत. हळूहळू आम्ही त्याही समस्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत, एवढंच मी यावेळेस आपल्याला सांगणार. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागताना दिसतोय. इतके दिवसाचा साचलेला कचरा स्वच्छ करायला नक्कीच काही अवधी लागेल, परंतु त्यासोबतच अजून नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे, मग त्यात पाणी असेल आणि गटारी स्वच्छ करण्याचा विषय असेल, तो सुद्धा नगर परिषदेने त्याकडे लक्ष देऊन तोही मार्गी लावावा. कारण पाण्याचा प्रश्न फार बिकट आहे. भुसावळ शहराची उष्णता, तापमान
आणि उन्हाळा या सगळ्या गोष्टींचं जर आपण लक्ष दिलं तर सामान्य माणूस त्यातून फार सफर करतोय, तो अडचणीतून वाटचाल करतोय, तो सुद्धा मार्गी लागावा एवढी आमची विनंती आहे. शमशीर वीर की जबर उठी, राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओजलिए वो एक लिंग दीवान है तू, मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओजलिए वो एक लिंग दीवान है तू. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वाडा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वाडा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.